नक्कीच बाबांच्या शिर्डीमध्ये आल्यानंतर या पवित्र स्थळी आणि बाबांचं दर्शन घेतल्यानंतर एक आगळी वेगळी ऊर्जा मिळते आणि आमच्यासारख्याला समाजकारणात राजकारणात काम करणाऱ्याला एक अभूतपूर्व ऊर्जा इथून मिळते आणि त्याच ऊर्जेतून या ठिकाणी आम्ही काम करतो। काल पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली आहे, तुम्हाला डावललं गेलं म्हणजे काय अजित पवार बीड प्रकरणामुळे कुठेतरी हे सगळं यादीवर एकंदर सद्य स्थिती बीडची पाहता मी स्वतःच आदरणीय दादांना आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्रीपदी आपण दादांना या ठिकाणी जिम्मेदारी द्यावी आणि दादांनाही विनंती केली होती की आपण बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी। म्हणजे एकूणच पुणे जिल्ह्याचा तसा विकास झाला आहे तसा बीडचाही या ठिकाणी दादांकडे जबाबदारी असल्यामुळे उपमुख्यमंत्री असल्यामुळे अधिकचा होईल ही एक भावना आणि सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण ही जबाबदारी घेतली नाही पाहिजे, ती दादांकडे दिली पाहिजे। स्थानिक नेते जे आहेत महाविकास आघाडीचे फेरबदल झाला पाहिजे असं प्रफुल्ल पटेल देखील म्हणाले, छगन भुजबळ देखील म्हणाले, अंतर्गत निवडणुका देखील घेण्याचं म्हणणं नाही। आता त्या बाबतीमध्ये माझी काही आणखीन चर्चा झाली नाही। मी आजच आलोय सांगते समारोपाच्या या कार्यक्रमाला, त्या बाबतीत सर्वांशी चर्चा करूनच मला बोलता येईल। स्थानिक नेते जे आहेत बीड जिल्ह्यातील महायुती असतील किंवा महाविकास आघाडी यांनी कुठेतरी मागणी लावून धरली होती की मुंडेंना पालकमंत्री करतो। एक घ्या त्यांची मागणी काय असावी त्याच्यापेक्षा माझी स्वतःची भावना ही पक्षाच्या प्रती आपण काय व्यक्त केली पाहिजे आणि सध्या परिस्थितीत आपण स्वतः काय निर्णय घेतला पाहिजे हे या ठिकाणी मी स्वतः म्हणून विनंती केली आमच्या पक्षाला आणि पक्ष नेतृत्वाला की या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची जबाबदारी आपण घ्यावी। ज्या पद्धतीने तुमच्यावरती आरोप होत एक लक्षात घ्या, विषय जे आरोप आहेत जे आरोपाच्या बाबतीत ते एक तरी आरोप त्यांनी खरा करून दाखवावा, विनाकारण मला त्यावर काही आत्ता बोलायचं नाही। ज्यावेळेस बोलायचं आहे त्यावेळेस मी बोलायला कमी पडणार नाही हे आपल्याला माहिती आहे आणि आत्ताची परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यामध्ये सर्व सामाजिक सलोखा निर्माण व्यवस्थित होणं हे माझ्यासारख्या बीड जिल्ह्याच्या नागरिकाला मातीतल्या त्या माणसाला आवश्यक वाटणारी गोष्ट आहे आणि माझी एवढीच विनंती आहे सर्वांनाच की ठीक आहे मला बदनाम करायचं आहे करा, आणखीन कुणाला बदनाम करायचं आहे करा, पण कृपा करून माझ्या बीड जिल्ह्याला बीड जिल्ह्याच्या मातीला द्वादश पंचम स्थान असलेलं 12 ज्योतिर्लिंगापैकी 5वं स्थान हे वैद्यनाथाचं आहे, त्या वैद्यनाथ नगरीला बदनाम करू नका हीच माझी या निमित्तानं विनंती आहे। आर्थिक संबंध असल्याचा देखील आरोप विरोधकांनी हे सगळं खोटं आहे, सर्व काही खोटं आहे।